हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 22व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती खूपच मोठी आहे. पुढे वाचत राहणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात, जेव्हा कर्मांचे संस्कार समाप्त होतात तेव्हा जीव भगवंतांच्या धामाच्या सुखाचा अनुभव करू शकतो. तर हे जे कर्म संस्कार आहेत म्हणजे काय, तर एखादं व्यक्ती कार्य करतो तेव्हा त्या कार्याचा छाप, इम्प्रेशन, संस्कार त्याच्या मनावर पडत असतात. पुन्हा तसं कार्य करण्याची इच्छा त्याला होत असते. यालाच कर्माचे संस्कार किंवा कर्माचं चक्र सुद्धा म्हटलं जातं. तर हे चक्र सुरू कधी झालं आहे, तर अनादी काळापासून झालेलं आहे. आणि हे चक्र, कर्माचं चक्र थांबेल कधी, तर आपण जर भक्तांचा संग केला आणि रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप केला, भगवंतांविषयी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण केलं, भगवंतांचं कीर्तन केलं, कृष्ण प्रसाद खाल्ला, भगवंतांच्या विविध सेवा मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने केल्या, तर हे जे पूर्व कर्माचे संस्कार आपल्या मनावर झाले आहेत ते हळूहळू नष्ट होतात. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, तैत्तरीय उपनिषद 2.1 मध्ये सांगितलं आहे, सो अश्रुते सर्वान कामान सह ब्रह्मणा विपश्चिता. अर्थात तो भगवंतांचा संग प्राप्त करतो आणि पूर्णपणे संतुष्ट होतो. तर ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती, अनुभव करण्याची शक्ती, इच्छा शक्ती, क्रिया शक्ती हे सगळे कर्त्याचे गुण आहेत. म्हणजेच हे गुण आहेत ते चेतन व्यक्ती करू शकतो. कर्ता आहे तो जीव आहे. तर शरीरात जेव्हा जीवात्मा आहे तेव्हाच ही सगळी कार्य होऊ शकतात. तर व्यक्ती ज्ञान प्राप्त करू शकतो, अनुभव घेऊ शकतो, इच्छा करू शकतो, क्रिया करू शकतो. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात, तैत्तरीय उपनिषद 2.5 मध्ये लिहिलं आहे, विज्ञानम यज्ञम तनुते कर्माणि तनुते पिच. म्हणजे ज्ञान, यज्ञ आणि कर्मांचे संपादन जीव करतो. म्हणजेच जीव आहे तो मनुष्य शरीरात राहून ज्ञान प्राप्त करतो. वैदिक शास्त्रात सांगितल्यानुसार तो यज्ञ करतो आणि तो विविध कर्म करतो. तर म्हणून म्हटलं जातं की ज्ञान, यज्ञ आणि कर्मांचे संपादन जीव करतो. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण प्रश्न उपनिषदातला एक श्लोक देत आहेत, 4.9. एष हि द्रष्टा स्प्रष्टा श्रोता रसधिता घ्राता मंता बोधा करता विज्ञानात्मा पुरुषः. अर्थात चैतन्य आत्मा हा द्रष्टा म्हणजे बघणारा असतो, स्प्रष्टा म्हणजे स्पर्श करणारा असतो, अनुभव करणारा असतो, श्रोता म्हणजे ऐकणारा असतो, रसदिता म्हणजे रसपिता म्हणजे चाखणारा असतो, घ्राता म्हणजे वास घेणारा असतो, मंता म्हणजे विचार मनन करणारा असतो, बोधा म्हणजे अनुभव करणारा, बोधन घेणारा असतो आणि कर्ता म्हणजे कार्य करणारा असतो. तर हा जो चेतन आत्मा आहे म्हणजे आत्मा आहे तो चैतन्यमय असतो. तो जेव्हा शरीरात असतो
त्यावेळी सगळं कार्य हे घडत असतं. ही जी भौतिक प्रकृती आहे तिच्यामध्ये हे सगळे जे कर्तेपणाचे वगैरे आपण वाचले ते गुण नसतात. जीव जेव्हा शरीरात उपस्थित असतो तर त्या जीवाच्या उपस्थितीमुळे शरीर आहे ते चेतन होतं, चेतनामय होतं. शरीर एकटं कसं आहे? जड तत्व आहे. शरीर जीवात्म्याशिवाय, जीवात्म्याच्या उपस्थितीशिवाय कोणतंच कार्य करू शकत नाही. प्रकृती, भौतिक प्रकृती आहे ती जड आहे. तिची सगळी तत्व आहेत ती जड तत्व आहेत. भौतिक प्रकृती ही भगवंतांची शक्ती आहे आणि भगवंतांच्या प्रेरणेने ही भौतिक प्रकृती आहे ती कार्य करत असते. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.